सर्जिकल स्ट्राईक म्हणजे निव्वळ अफवा असून भाजपनं राजकीय फायद्यासाठी अफवा पसरवल्याचं धक्कादायक विधान संजय निरुपम यांनी केलेलं आहे। तसेच सर्जिकल स्ट्राईक हवा पण खोटा दावा नको अशा शब्दात भारतीय लष्कराच्या शौर्याचा निरुपम यांनी अपमान केलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। सर्जिकल स्ट्राइक का राजनीतिकरण नहीं होना चाहिए। फौज की जो कार्रवाई है उसका राजनीतिक फायदा उठाने की कोशिश नहीं होनी चाहिए। दूसरी बात यह हुई कि पाकिस्तान ने पहले कहा कि सर्जिकल स्ट्राइक नहीं हुआ, हमने उसको सीरियसली नहीं लिया, मैंने भी नहीं लिया। उसके बाद दुनिया के अलग अलग जगहों से इस तरह की बातें आने लगी कि सर्जिकल स्ट्राइक सचमुच हुआ ही नहीं। तब एक सवाल उठा कि पाकिस्तान जैसा छोटा सा देश, पिद्दी सा देश, भारत जैसे ताकतवर देश के एक सैनिक कार्रवाई के ऊपर सवाल उठा रहा है। भारत का जो पूरा एक अपना पाकिस्तान के खिलाफ अंतर्राष्ट्रीय मंचों पर उसे आइसोलेट करने का जो अभियान चल रहा था, उस अभियान को बट्टा लगा रहा है पाकिस्तान जैसा छोटा सा देश। और ऐसे में भारत सरकार चुपचाप तमाशा देख रही है। और भारत सरकार जिस पार्टी की है उस पार्टी के लोग महज पोस्टरबाजी कर रहे हैं और इस प्रकार से एक राजनीतिक प्रचार का काम कर रहे हैं। इसलिए आज मैंने इस प्रकार का बयान दिया कि जो भी सर्जिकल स्ट्राइक का दावा सरकार कर रही है वो सही है या गलत है मुझे नहीं, मेरे हिसाब से तो फेक लग रहा है। और वो तब तक फेक लगेगा जब तक भारत सरकार अपनी तरफ से सबूत नहीं देती कि हां सचमुच इस प्रकार का कोई सैनिक अभियान हुआ था पाकिस्तान के आतंकवादी ठिकानों को नष्ट करने के लिए। तर याबाबत भाजपचे माधव भंडारी आणि काँग्रेसचे सचिन सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। मी काँग्रेसचा प्रवक्ता आहे। काँग्रेसची भूमिका जी आहे ती काँग्रेस प्रेसिडेंटने सांगितलेली आहे। जवानांचा या ठिकाणी देशामध्ये निश्चितपणे प्रत्येकाकडनं आदर होतो। काँग्रेस पक्ष करता आर्मी ही प्रचंड आदरणीय आहे, हे काँग्रेस प्रेसिडेंटनेच त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। विषय हा जो या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरती जो एक वाद निर्माण झालेला आहे, पाकिस्तान काय म्हणतं त्याला महत्व नाही, युनोने देखील त्या ठिकाणी अशा तऱ्हेचे काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत, इतर आंतरराष्ट्रीय देश देखील जर काही प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उपस्थित करत असतील आणि या अगोदरही सर्जिकल स्ट्राईक झालेल्या आहेत, भारताच्याकडनं झालेल्या आहेत, आमच्या युपीएच्या कालावधीमध्ये झालेल्या आहेत, याची परिमाणं देखील आहेत, अगोदरचे डीजीएमओने देखील ते सांगितलेलं आहे। मग या सरकारनं जर आपली काही भूमिका वेगळ्या तऱ्हेने करायचा प्रयत्न केला, अगोदर हे सर्जिकल स्ट्राईक कधीही लोकांसमोर आले नाहीत किंवा त्याची ओनरशिप देशाने घेतली नाही। 2013ला डीजीएमओने प्रदान केलं होतं ते सोडून, आणि त्यावेळेला जर आता जर तुम्ही त्या ठिकाणी त्याची ओनरशिप घेत असाल किंवा त्या संदर्भात सांगत असाल आणि त्याचं पॉलिटिकल मायलेज उचलण्याचा बीजेपी प्रयत्न करत असेल तो वेगळा विषय झाला। परंतु जर सांगत असाल आणि त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतील तर आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांचं तोंड बंद करा। भारताकडे आज तुम्ही घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये जे काही पुरावे तुम्हाला वाटत असतील तुम्ही माधव भंडारी देखील आपल्यासोबत आहेत। माधव भंडारीजी, तोंड बंद करा, पाकिस्तानला उत्तर द्या आणि राजकीय फायद्यासाठी हे होतंय अशी प्रतिक्रिया काँग्रेसची आहे। काँग्रेसला राजकीय फायदा आणि तोटा याखेरीज दुसरं काही सुचत नाही। त्यांच्या काळामध्ये जे काही सर्जिकल स्ट्राईक झाले असं ते म्हणतात, आता त्यांच्याच भाषेत त्याचे पुरावे त्यांनी दिले पाहिजेत, पण मी काही त्यांच्या भाषेचा वापर करणार ते विश्वास ठेवायची माझी तयारी आहे की ते देशाच्या हितासाठी त्यांनी केलं असेल त्याच्यावर मी विश्वास ठेवायला तयार आहे। पण पाकिस्तानच्या भाषेत बोलणारा त्यांचा काँग्रेसचा अध्यक्ष, महाराष्ट्राचा अध्यक्ष, मुंबईचा अध्यक्ष हा स्वतः त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यांच्या विरोधात बोलतो, याची तर काँग्रेस काय घेणार आहे हा माझा पुढचा खरा प्रश्न आहे। आणि तो व्यक्ती अशा तऱ्हेने देशाच्या विरोधात बोलतो, पक्षाने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात बोलतो, त्याचं समर्थन जर त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते करत असतील तर मग त्याच्यातून त्यांना जे योग्य वाटेल ते करू द्या।